नमस्कार, आपण पाहतात RTV 24 HD. माळेगाव यात्रेहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट. 25 डिसेंबर 2025 रोजी माळेगाव यात्रेच्या शंकरपटात एकूण 38 बैलजोड्या धावल्या आहेत. त्यात प्रथम क्रमांक कोंडीबा कोरडे 4 सेकंड 39, द्वितीय अमोल राठोड 4 सेकंड 42 पॉइंट, तृतीय शिवनीचे श्री मंदाडे 4 सेकंड 43 पॉइंट या बैलजोड्या आल्या आहेत. आठवड्यात माळेगाव यात्रेत शंकरपट आता बैलजोडी शर्यत शौकीनासाठी आकर्षक ठरत असल्याचा मत सरपंच प्रतिनिधी हनुमंतराव रुस्तुमराव दुर्गंडे यांनी व्यक्त केले. तसेच पुढील वर्षी हल्ल्याच्या टकरी उंट घोडा यांची शर्यत पण ठेवण्यात येणार. माळेगाव यात्रा ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी हनुमंतराव रुस्तुमराव दुर्गंडे यांनी म्हटले. आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल. माळेगाव यात्रेत शंकरपट स्पर्धेत थरार 38 बैलजोड्यांचा सहभाग. शंकरपट पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीने हा खेळ तुफान लोकप्रिय असल्याचा पुन्हा सिद्ध केला आहे. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी पारंपरिक शंकरपट बैलजोडी बैलगाडी शर्यत स्पर्धा उत्साहात पार पडली आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागातून आलेल्या एकूण 38 बैलजोड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत माळेगावच्या माळरानावर प्रचंड थरार निर्माण केला. स्पर्धा पाहण्यासाठी भाविक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रतिनिधी हनुमंतराव रुस्तुमराव दुर्गंडे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार घुले, गट विकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, उप अभियंता राठोड दिनेश माहेर, चंद्रकांत जाधव, संजय नीलपत्रेवार, आईलाने चव्हाण, नायब तहसीलदार मेकाले आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेदरम्यान वेगवान, शिस्तबद्ध आणि ताकदवान बैलजोड्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांचे मने जिंकली. प्रत्येक फेरी दरम्यान टाळ्यांच्या कडकडाट, शिट्ट्या आणि जल्लोषात प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण परंपरेचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शेतकरी जीवनशैली जिवंत दर्शन घडविणारी ठरली. या स्पर्धेत कोंडीबा मोहन कोरडे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. अवघ्या 4 सेकंड 39 पॉइंट मध्ये त्यांनी शर्यत पूर्ण करत बाजी मारली. अमोल देवदास राठोड यांनी 4 सेकंड 42 पॉइंट मध्ये धाव घेत द्वितीय क्रमांक मिळवला. तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अश्विनी दिलीपराव मंदाडे आणि बालाजी माणिकराव कदम यांना विभागून देण्यात आले. या दोन्ही बैलजोडींनी 4 सेकंड 43 पॉइंट मध्ये शर्यत पूर्ण केली. प्रथम क्रमांकास 61,051 रुपये, द्वितीय क्रमांकास 51,000 रुपये व तृतीय क्रमांकास 41,000 रुपये रोख प्रमाणपत्रासह पारितोषिके उपमुख्य कार्यकारी अधिकारी DB गिरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी सर्व सहभागी बैलजोडी मालकांना प्रोत्साहन पत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शंकरपटासारख्या पारंपरिक क्रीडा प्रकारामुळे ग्रामीण संस्कृती जिवंत राहते. शेतकरी आणि बैलगाडी प्रेमीसाठी ही स्पर्धा केवळ मनोरंजन नसून परंपरा, मेहनत आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव असल्याचे मत प्रवीण पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले. बैलगाडी शर्यतीचे निकाल वेळ, सेकंड आणि पॉइंट ह्याप्रमाणे. कोंडीबा कोरडे 4 सेकंड 39 पॉइंट, अमोल राठोड 4 सेकंड 42 पॉइंट, अश्विनी मंदाडे 4 सेकंड 43 पॉइंट, बालाजी कदम 4 सेकंड 43 पॉइंट, प्रदीप सापन 4 सेकंड 55 पॉइंट, प्रदीप कळवी 4 सेकंड 61 पॉइंट, भगवान जाधव 4 सेकंड 61 पॉइंट, संदीप कल्याणकर 4 सेकंड 61 पॉइंट. शंकरपट स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय माळेगावच्या तर्फे सर्व मान्यवरांचे व पदाधिकारी अधिकाऱ्यांचे सह पत्रकार बांधवांचे शाल व पुष्पहाराने सन्मान करण्यात आला. माळेगाव भूमीमध्ये शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांचा आवडता हा स्पर्धा. या स्पर्धेचे उद्घाटक आमचे युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर साहेब, नायब तहसीलदार मोकळे साहेब, अमीर साहेब, वेलवाड साहेब, नीलपत्रेवार साहेब हे सर्व इथं व्यासपीठ. मित्रो,
न्यायालयानं बंदी आणून 11 वर्षे झालं आपण पाहतो की हा शंकरपट बंद होता. पण 2022 ला न्यायालयानं परत GR काढला की या पशूंना कोणती दुखापत न होता हा शंकरपट घेण्यात यावा. पण जिल्हा परिषद ही यात्रा जिल्हा परिषद भरवते, जिल्हा परिषद पंचायत समितीने ग्रामपंचायत भरवते. पण जिल्हा परिषदचं म्हणणं असं होतं किंवा हा कार्यक्रम वैयक्तिक घेण्यात यावा, शासकीय कार्यक्रम घेता येणार नाही. म्हणून आम्हाला 2 वर्षे अशी अडचण आली. आदरणीय या नगरीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही 2 वर्षे वर्गणी गोळा करून ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा 2 वर्ष झाला आम्ही शंकरपट चालू ठेवला. आणि या वर्षी या नगरीचे आमदार साहेबांनी चिखलीकर साहेबांनी परत हा कार्यक्रम जिल्हा परिषदच्या पत्रिकेत देऊन मला वाटलं पहिला असेल की 61,000 रुपये पहिलं बक्षीस आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरं बक्षीस 51, तिसरं बक्षीस म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. आणि इथं येणाऱ्या जे बैलगाड्या जोडे त्याला प्रोत्साहन पण आम्ही जे बक्षीस देणार आहोत. म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही शंकरपट चालू केला 2 वर्षे. पण साहेबांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पुढल्या वर्षी म्हणजे यात्रेमध्ये हल्ल्याच्या टकरी पण होत होत्या, गाढव घोडे उंट यांच्या स्पर्धा रनिंग स्पर्धा होत होत्या. पण यावर्षी आम्हाला त्या घेता आल्या नाही. पण पुढल्या वर्षी तुम्हाला शब्द देतो की या सर्व स्पर्धा माळेगाव मध्ये इथं घेण्यात येतील आणि ज्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जाईल एवढं आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद.